आताची मोठी बातमी समोर येते। माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट काढण्यात आलेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अखेर अटक वॉरंट काढण्यात आलेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, घरकुल घोटाळा प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना हा सगळ्यात मोठा झटका आहे। केवळ त्यांनाच नव्हे तर त्यांच्या पक्षाला आणि पर्यायाने अजित पवार यांच्यासाठी सुद्धा हा सगळ्यात मोठा धक्का मानला जातोय। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आलेला आहे। मात्र अगदी थोड्याच वेळापूर्वी माणिकराव कोकाटे हे शासकीय रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। तब्येतीच्या कारणास्तव ते तिथे दाखल झाल्याची माहिती त्यांच्या वकिलांकडून देण्यात आलेली आहे आणि 4 दिवस अटकेपासून बचावाची विनंती करणारं पत्र त्यांनी कोर्टाला दिले। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, प्रज्ञा, नाशिक प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.सी. नरवाडिया यांच्या दालनामध्ये खरंच आज बऱ्याच घडामोडी बघायला मिळाल्या। आता आपण बघितलं तर सर्वात मोठी बातमी आहे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट हे जारी करण्यात आलेलं आहे। दरम्यान आज या कोर्टामध्ये खरं तर माणिकराव कोकाटे यांच्या वतीने त्यांचे वकील मनोज पिंगळे हे देखील उपस्थित होते आणि त्यांनी देखील बाजू मांडताना म्हटलं की माणिकराव कोकाटे हे काही वेळापूर्वी शासकीय रुग्णालयामध्ये ऍडमिट हे झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांना 3 ते 4 दिवसांचा दिलासा हा मिळावा, कोणतंही वॉरंट जे आहे ते जारी करू नये। मात्र नरवाडिया या ज्या दंडाधिकारी आहेत त्यांनी निकाल देताना म्हटलेलं आहे की याबाबतचे कोणतेही मेडिकल सर्टिफिकेट देखील तुमच्याकडून आम्हाला प्राप्त झालेले नाहीये आणि ही सर्व बाजू विचारात घेता कोर्टाने खरं तर त्यांना मोठा झटका हा दिलेला आहे। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जे आहेत ते जारी करण्यात आलेलं आहे। दरम्यान एकंदरीतच हे संपूर्ण प्रकरण बघितलं तर जवळपास 30 वर्षांपूर्वीचं हे प्रकरण होतं। माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी सदनिका या बळकावल्या होत्या, त्याबाबत गुन्हा देखील दाखल झालेला होता। प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेली शिक्षा सत्र न्यायालयाने खरं तर त्यांनी स्थगिती दिली होती। मात्र काल पुन्हा एकदा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ठोठावलेली शिक्षा कायम हे ठेवण्यात आलेली होती। आज त्याबाबत खरं तर पुन्हा एकदा हस्तक्षेप याचिका जी आहे ती आशुतोष राठोड जे वकील आहेत त्यांनी दाखल केलेली होती आणि त्यावरच निकाल देताना अटक वॉरंट जे आहेत ते माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता एकंदरीत कोकाटे यांची पुढची भूमिका नक्की काय राहणार आहे, उच्च न्यायालयात ते जाणार का, तिथे त्यांना दिलासा मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच, मात्र ते आजारी आहेत आणि सध्या रुग्णालयामध्ये दाखल आहेत असं त्यांच्या वकिलांमार्फत सांगण्यात आलेलं होतं। 4 दिवस अटकेपासून बचावासाठी अर्ज केला होता अशी माहिती आहे, त्याबद्दल काय? खरं आहे, म्हणजे आपण जर बघितलं प्रज्ञा तर माणिकराव कोकाटे नक्की आहेत तरी कुठे हा प्रश्न उपस्थित होत होता आणि त्यांच्या वकिलांनी खरं तर सांगितलं की माणिकराव कोकाटे हे आता शासकीय रुग्णालयात काही वेळापूर्वी दाखल झालेले आहेत म्हणून। समोर बघितलं तर आशुतोष राठोड हे वकिलात आलेले आहेत, ते बोलत आहेत। प्रज्ञा, आशुतोष राठोडे बोलतायत करता यांनी आज आपण वकील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि वकील या ठिकाणी बोलतात आशुतोष राठोड, ज्यांनी प्रामुख्याने मागणी केलेली होती अटकेची। थांबा ना, पण मॅडम, अरे तुम्ही पुढे या ना, ते घेतील पुढे, तुम्ही इकडे। कोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे, कोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे? सर एक मिनिट, एकच मिनिट सर, हे गेलाय का रे? आशुतोष राठोड हे वकील आहेत आणि कोर्टामध्ये सुनावणीनंतर आता ते बोलतात। नेमकं कोर्टाने काय म्हटलेलं आहे? माननीय न्यायालयाने अतिशय स्पष्ट आदेश पारित केलेले आहेत। त्यानुसार माणिकराव कोकाटे मंत्री यांच्या विरुद्ध अटकेचे आदेश पारित झालेले आहेत। त्यांनी त्वरित पोलिसांसमोर शरण जावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असे न्यायालयीन आदेश पारित झालेले आहेत। कलम 418 CRPC अन्वये मेहरबान कोर्टाने उचित कारवाई पूर्ण केलेली आहे। आता पुढची प्रक्रिया काय असेल सर? कोर्टाने या ठिकाणी स्पष्ट म्हटलं की कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, मग तो कोणीही असो। असं आहे की कोकाटे साहेबांच्या माझे वकील मित्रांनी नमूद केलं की हे स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत, त्यामुळे न्यायालयाने याचा विचार करावा। तर न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवलेलं आहे की कायद्यापुढे सर्व लोक समान आहेत, मग तो सामान्य नागरिक असो, मंत्री असो अथवा कोणत्याही व्यवसायामधला नागरिक असो।
तर एक अतिशय चांगला संदेश समाजाला आज दिला गेलेला आहे। या सर्व कामामध्ये अतिशय जो लढा दिला आहे तो दिघोळे साहेबांच्या कन्या ॲडव्होकेट अंजली सर ते दिघोळे रुग्णालयात दाखल आहेत असं देखील बाजू मांडण्यात आली त्यांच्या वकिलांकडून। यांच्या बघा आता न्यायालयापुढे असं म्हणण्यात आलं की कोकाटे साहेब रुग्णालयात दाखल आहेत, परंतु हे सबमिशन करताना कोणत्याही कागदोपत्री आणि सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाजी, अखेर सगळ्यात महत्त्वाची बातमी, माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट काढण्यात आलेलं आहे। मला वाटतं माझ्या आधी बोलताना वकील साहेबांनी अत्यंत महत्त्वाचं वाक्य उच्चारलेलं आहे की ते मंत्री महोदय असले तरी सुद्धा अकॉर्डिंग टू चॅप्टर 3 आर्टिकल 14 कायद्यासमोर सगळे सारखे आहेत, त्यामुळे मंत्री किंवा सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी न्याय एकच आहे। ऑनरेबल कोर्टाने जर आता अटक वॉरंटच्या संबंधाने वॉच केलेला आहे तर ती कारवाई पूर्ण व्हावी लागेल, परंतु एखाद्या मंत्र्याला हातकडी घालणे ही महाराष्ट्रासाठी नामुष्कीची गोष्ट असेल, त्यामुळे हातकडी घालायच्या आधी त्यांचा राजीनामा होणं गरजेचं आहे। पण हा राजीनामा एकट्या माणिकराव कोकाटेंचाच का बरं मागावा? कारण याच्याही पेक्षा गंभीर प्रकरण जे सध्या चालू आहे ते गंभीर प्रकरण सावरीचं ड्रग्ज प्रकरण आहे, ज्याच्यामध्ये प्रकाश शिंदेचं नाव येते। त्या प्रकाश शिंदेचे भाऊ असणाऱ्या एकनाथ शिंदेचा सुद्धा राजीनामा मागितला गेला पाहिजे आणि त्याची मागणी आम्ही थेटपणे करतो। नक्कीच सुषमाजी, तुमच्याकडे येणारच आहोत, मात्र वकिलांकडे जातोय, महत्त्वाची माहिती देत आहेत। नम्र आवाहन करतो की आता तरी कमीत कमी आता तरी राजीनामा घ्यावा व कायद्याचे राज्य आहे याची प्रचिती देण्यात यावी। याच्यामध्ये प्रामुख्यानं तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून लढत होतात, आजचा हा निकाल आलेला आहे, या निकालानंतरची आपली काय भावना आहे? माझी अशी शुद्ध भावना आहे की सत्यमेव जयते। माझा हा लढा कोकाटेंच्या विरोधात नाही, आमचं वैयक्तिक वैर नाही, परंतु ही तत्वांची लढाई होती, कायद्याची लढाई होती आणि एक विधिज्ञ म्हणून मला अभिमान वाटतो की खरोखर न्याय जिवंत आहे आणि कायद्याची लढाई कायद्यानुसार लढली असता न्याय मिळतो। कोर्टाने पोलिसांना काही निर्देश दिलेत का की कधीपर्यंत अटक करावी? कोर्टाने निर्देश दिलेले आहेत की त्वरित अटक करण्यात यावी। त्वरितचा अर्थ त्वरित। सर यामध्ये नक्की त्यांच्यावर आरोप काय ठेवण्यात आलेले होते थोडक्यात सांगा। आरोप असे ठेवण्यात आलेले आहेत की मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका या आर्थिक दुर्बल गटातील त्यांनी घेतल्या, जेव्हा की ते आर्थिक दुर्बल गटात नव्हते, त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा हा सिद्ध झालेला आहे आणि तो सिद्ध झालेला असल्यामुळे त्यात शिक्षा झालेली आहे आणि शिक्षा झालेली असल्यामुळे अटक क्रमप्राप्त आहे आणि शिक्षा कन्फर्म झालेली असल्यामुळे आमदारकी रद्द होणे आणि अटक होणे या आता कायद्याच्या फक्त औपचारिक बाबी शिल्लक आहेत। आता याच्यात कोणतीही म्हणजे होईल अथवा न होणार अशी अनिश्चितता बाकी राहिलेली नाही। मी काही तासांपूर्वीच आपल्याला आश्वासित केलं होतं की काही तासांचाच हा प्रश्न आहे आणि त्यानुसार हे संपलेलं आहे। यात मी दिघोळे साहेबांच्या कन्या अंजली यांचं अभिनंदन करतो की त्यांनी खऱ्या अर्थाने एवढ्या या सगळ्या दरम्यान निकाल लागलेला आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? माझी प्रतिक्रिया हीच आहे की खरंच न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी आता दूर झालेली आहे। अनेक दिवसांपासून तुम्ही या सगळ्या वडिलांनी ही तक्रार दाखल केली होती, काय वाटतंय तुम्हाला? एकूणच त्यांनी जी सुरुवात केली मी माझ्या वडिलांनी सुरू केलेली ही प्रक्रिया पूर्णत्वास नेऊ शकले आणि न्यायाच्या निवाड्यापर्यंत मी पोहोचू शकले, ही याबद्दल मला खूप समाधान आहे। इतक्या वर्षाची लढाई होती, आता निकाल लागलेला आहे, काय प्रतिक्रिया? यावेळी जर खरंच स्वतः दिघोळे साहेब असते तर त्यांना खूपच समाधान झालं असतं, पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे। हा राजकीय आरोप आहे असं कोकाटेंकडनं याआधी सांगण्यात आलेलं होतं की माझे त्यांचे राजकीय वैर होते। न्यायालयीन प्रक्रियेनंतर शिक्षा झालेली असल्यामुळे याला कुठेही राजकीय आरोप असं म्हणू शकत नाही। पूर्ण 30 वर्षांच्या लढाईनंतर हा निर्णय आलेला आहे, तर याला कुठल्याही परिस्थितीत राजकीय आरोप कसं म्हणू शकता तुम्ही? ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर ही शिक्षा झालेली आहे। काय निर्णय झालाय का? दोघांच्याही विरोधात शिक्षेचा निर्णय झालेला आहे। कोकाटे आणि त्यांचे बंधू दोघेही कन्व्हिक्टेड आहेत। दोघांनाही। मॅडम, दिघोळे साहेबांचे प्रकरण समोर आणलं होतं, कोणत्या साली आणलं होतं समोर, काय तक्रार केली होती दिघोळे साहेबांनी? दिघोळे साहेबांनी ही सदनिका आर्थिक दुर्बल घटकात नसताना देखील
आर्थिक दुर्बल घटकातल्या सदनिका घेण्याबद्दल त्यांना जी माहिती मिळाली त्याबद्दल जी ULCकडे तक्रार केलेली होती 96 साली, त्या अनुषंगाने हा खटला चालला. या सर्व याच्यात माझे जे या पूर्ण कायद्याच्या लढाईमध्ये ज्यांनी मदत केली आहे ते विधिज्ञ ॲडव्होकेट, या सर्व लढाईमध्ये आम्ही फक्त युक्तिवाद करण्यासाठी पुढे होतो, परंतु जी पूर्ण आमची टीम होती त्याच्यात ॲडव्होकेट प्रसाद नागवंशी, नंतर ज्येष्ठ विधिज्ञ अशोकजी आव्हाड यांच्या सर्वांचं योगदान लाभलंय. त्यांचं मी मनस्वी अभिनंदन आणि ॲडव्होकेट अपर्णा या सर्वांचं मी आभार मानतो आणि आपल्या सर्वांचा आभार मानतो की आपण अतिशय संयमाने हे सर्व कव्हर केलंय. थँक्यू. त्या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघतोय वकिलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्याचबरोबरीनं ज्या तक्रारकर्त्या आहेत, ज्यांच्या वडिलांनी ही सगळ्यात पहिली तक्रार केलेली होती, त्यांना आता न्याय मिळालेला आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी आता गेलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर कोकाटेंना त्वरित अटक करावी असे कोर्टानं आदेश दिलेले आहेत अशी माहिती ही वकिलांनी दिलेली आहे. माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यावा अशा स्वरूपाची मागणी सुद्धा आता वकिलांनी केलेली आहे. कायद्यापुढे कोणीही मोठं नाही असं कोर्टानं यावेळेला आपलं मत नोंदवलेलं आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये कोकाटेंच्या वतीनं वकील दाखल झालेले होते आणि त्यांनी माननीय मंत्री आहेत महोदय आणि त्यामुळेच या संदर्भातल्या अटक्यासंदर्भात मागणी जी केली जाते त्यावरती विचार करावा असं म्हटलं होतं. मात्र त्यावरती कोर्टानं आपलं मत नोंदवलेलं आहे आणि कोर्टानं हे स्पष्ट केलेलं आहे की न्याय देवतेसमोर सगळे समान. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं. प्रांजल, अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय, काय आता पुढच्या स्टेप्स असणार आहेत? आमचं उद्दिष्ट कोणा एका व्यक्तीविरुद्ध नव्हतं. आमचं उद्दिष्ट होतं खरं प्रज्ञा माणिकराव कोकाटे यांना खरं तर हा मोठा धक्का म्हणावा लागणार आहे. कारण 1995 सालचं खरं तर हे प्रकरण आहे, जवळपास 30 वर्षांपूर्वीचं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये कोकाटे यांना हा झटका बसलेला आहे. आणि हे एकूण प्रकरण आपण जर बघितलं तर नाशिकचा कॉलेज रोड हा जो उच्चभ्रू खरं तर परिसर आहे, इथे सदनिका ज्या आहेत त्या बळकवल्या होत्या. सुरुवातीला आपण बघितलं तर 4 आरोपींची नावं होती. माणिकराव कोकाटे, त्यांचे बंधू विजय कोकाटे आणि इतर दोघांचाही समावेश होता. याबाबत तक्रार ही सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेली होती. गुन्हा हा दाखल झालेला होता. जिल्हा प्रशासनाने देखील यावर चौकशीही केली होती. त्यानंतर माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू वगळता इतर दोघांना निर्दोष सोडण्यात आलेलं होतं आणि माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधू जे आहेत ते यामध्ये आरोपी जे आहेत म्हणून त्यांची नोंदही होती. दरम्यान याबाबत प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्यांनी शिक्षाही त्यांना सुनावली होती. त्यानंतर हे प्रकरण जे आहे ते जिल्हा सत्र न्यायालयामध्ये गेलेलं होतं. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना काही दिवसांची मुदत ही दिलेली होती आणि दरम्यान आपण कालच्या जर घडामोडी बघितली तर जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा जी आहे ती खरं तर कायम ही ठेवली आणि माणिकराव कोकाटे यांना खरं तर झटका बसला होता. आज आपण बघितलं तर आज काय नक्की घडामोडी घडल्या तर माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात खरं तर अटक वॉरंट हे जारी होईल अशी सकाळपासून चर्चाही होती. त्यानंतर त्यांच्या विरोधात आज खरं तर याचिका देखील आशुतोष राठोड यांनी ही दाखल केलेली होती आणि या याचिकेमध्ये मागणी ही करण्यात आली होती की माणिकराव कोकाटे यांना खरं तर अटक होणं ही गरजेचे आहे. कायद्यानुसार करतं तशी तरतूद आहेत, मात्र त्यांना अटक ही दाखल झालेली नाही आहे. त्यानंतर न्यायालयाने त्यांना काही वेळाची मुदत देखील दिली आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वीच याबाबत युक्तिवाद देखील झाला. माणिकराव कोकाटे यांच्या वतीने मनोज पिंगळे हे वकील देखील उपस्थित होते आणि मनोज पिंगळे यांनी म्हटलं आहे की माणिकराव कोकाटे हे करता काही वेळापूर्वी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल झालेलं आहे. त्यामुळे कुठेतरी मानवतेच्या दृष्टीने कोर्टाने या संपूर्ण प्रकरणाकडे बघावं आणि त्यांना दिलासा द्यावा. मात्र यावरती देखील जे वकील आहेत आशुतोष राठोड जे विरोधक होते माणिकराव कोकाटेंचे, त्यांनी बाजू मांडताना म्हटलेलं आहे की खरं तर टीव्हीवरती एकीकडे ब्रेकिंग न्यूज चालू आहेत की अजित पवार त्यांच्यासोबत मीटिंग ही चालू आहेत. मात्र कोर्टाने हा संपूर्ण जो युक्तिवाद होता जो राठोड यांनी केलेला होता तो खरं तर नोंदून हा घेतलेला नाही आहे, त्याचा विचार केलेला नाही आहे. मात्र कोर्टाने हे म्हटलं आहे की जर मनोज पिंगळे जे माणिकराव कोकाटेंचे वकील आहेत ते म्हणतात की ते रुग्णालयात ॲडमिट आहेत तर त्याच्याबाबतचे कोणतेही मेडिकल सर्टिफिकेट तुम्ही दाखल केलेले नाही आहेत. आणि अखेर निकाल देताना न्यायालयाने RC नरवाडिया या न्यायमूर्ती होत्या त्यांनी हा निकाल दिलेला आहे. माणिकराव कोकाटे यांना अटक वॉरंट हे जारी करण्यात आलेलं आहे आणि आता काही वेळापूर्वी जी राठोड यांनी माहिती दिली की माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे या दोघांविरोधात नक्कीच. आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडनं वारंवार घेत राहणारच आहोत. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल.